हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे, कारण आजचा दिवस आहे, आज आहे गुढीपाडवा. आणि महाराष्ट्रामध्ये हा दिवस खूप जास्त धूमधामने सेलिब्रेट केला जातो. तर हा दिवस आज आपण पण सेलिब्रेट करणार आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत सेलिब्रेट करा. तर मी आज तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिला मी ब्लॉग स्टार्ट करायच्या अगोदर मी सगळं अंगण वगैरे झाडून घेतले होते. त्याची थोडीशी क्लिप मी तुम्हाला दाखवते. हे बघा. तर आता वाजले 6:30 आणि मी उठले होते 5:30ला. मे बी 5:45ला मी उठले होते. आणि मी तोपर्यंत सगळं अंगण वगैरे झाडून घेतले, त्याला सडा वगैरे मारले. आणि आता आपल्याला अजून एक काम करायचं आहे. आता मला जाऊन बाहेर रांगोळी पण काढायची आहे. इथं पण काढायची आहे आणि तिकडं बाहेर पण काढायचं आहे. तर आता मला सर्वात पहिला मग रांगोळी वगैरे काढून मग मी आंघोळीला जाते. मग मी तुम्हाला दाखवते पुढचं काम काय करायचं आपल्याला. तर चला, तुम्ही माझ्यासोबत राहा. तर चला, आता आपण काढूया रांगोळी मस्तपैकी. चला बाहेर जाऊन मस्त रांगोळी काढूया, बाहेर पण आणि इथं अंगणात पण. मी काढत आहे रांगोळी आता. चांगली नाही आली तरी पण ठीक आहे. तसं तर मला रांगोळी काढता येत नाही, बट मी तरी पण काढते रांगोळी. तर आता मी जाते आंघोळीला, मग मी तुम्हाला दाखवते की पुढचं काय करायचं. चला. तर फ्रेंड्स, मी आंघोळ करून आले आणि मला माझी मम्मी आता म्हणजे माझी मोठी मम्मी म्हणजे माझी काकू ते तीर्थयात्रेला गेले होते ना. तर ते तीर्थयात्रामध्ये काशी वगैरे वगैरे सगळे देवस्थान होते. मग तिथून माझी काकू मला हे आणली आहे, रुद्राक्ष. म्हणजे फॅमिलीमधल्या सगळ्याच मेंबरांना आणली आहे. मग ते आता मम्मी मला आंघोळ केल्या घातली आहे. हे बनवले मम्मी, हे दोरीमध्ये घालून. आणि हे रुद्राक्ष तर आपल्याला कायम घालून ठेवायचं गळ्यामध्ये. तर आता मी दाखवते तुम्हाला मी आज कोणतं ड्रेस घालणार आहे. तर मी आज हे वाला ड्रेस घालणार. तर मी हे वाला ड्रेस घालणार आहे. तर हे वाला ड्रेस घालून मग मी थोडंसं मेकअप करते लाईटली एकदम. मग मी तुम्हाला दाखवते पुढं काय करायचं आपल्याला. आता मम्मी तर करत आहे देवपूजा. नाही म्हणजे देवपूजा तर झालं आहे आणि इथं चालू आहेत आमचे देवांची गाणी चालू आहेत. आणि आता आम्हाला करायच्यात पुरणपोळ्या, कारण आम्ही तर पाडवा म्हणजे ते गुढी जे असतं ना उभारायचं, ते गुढी आम्ही उभारू करत नाही. आम्ही फक्त गोड जेवणाचं नैवेद्य देतो. तर त्याच्यासाठी मम्मी आता पोळ्या वगैरे करणार आहे. मग मी तुम्हाला दाखवते पोळ्या वगैरे मम्मी केलेलं. आता मी पहिला तयार होते. तर फ्रेंड्स, मी ड्रेस घालणार आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते माझा ड्रेस कसं वाटत आहे. मला एक ड्रेस लई आवडतं, म्हणजे लई जास्त आवडतं मला. तर हे ड्रेस असं आहे. आणि आता मी थोडंसं मेकअप करते, मग मी तुम्हाला दाखवते असं काय काय करायचं. चला. आमचं देवघर दाखवते, किती छान मम्मीने सजवलेलं आहे पूजा वगैरे करून. हे बघा, एकदम मस्त. आपलं सहर्ष दादा आलेला आहे. हो ना सहर्ष दादा, एकदम मस्त नवीन नवीन कपडे. इकडे हाय कर, इकडे हाय कर. सहर्ष हाय कर ग पिलो. हाय कर, हाय म्हण. अगं बाई तू नवीन नवीन कपडे घालून आला सहर्ष. बघू, आता अजून नवीन कपडे घालायचे आपल्याला. इकडे तुला काल कपडे आणलेले ते कपडे घालायचे. ये लवकर. आता सहर्षला अजून नवीन कपडे घालूया आपण. चला. तर हे सहर्षचे कपडे आहेत.
आणि त्याचं एक्साइटमेंट बघा. सर्च घालायचे तुला हे कपडे. इथं तुझं इथं आहे ते रिव्हच आहे आपल्या. ते नको सोड. हे बघ हे घालायचं आज. चल घालू मग. आमचं सर्च झाले तयार. हा सेल्फी पोज द्या. हा अरे वा वा मस्त धोती शर्ट. हा ते एकच पोज झाला. अजून पोज कर की. छान दिसाली. इकडं हाय म्हण. हाय फ्रेंड्स, मी माझ्या मोठ्या बहिणीकडे आलेली आहे. माझ्या मोठ्या बहिणीच्या बारक्या मुलीचा जावळ होता तर त्याचाच कार्यक्रम आहे. आज पाडव्याच्या दिवशी ठेवलेला आहे आम्ही. तर आता इथे सवासण्या जेवणार आहेत. आणि माझी एक ही बघा हे 2 ही बहीण आणि ही दुसरा नंबर बहीण आहे माझी. आणि ही माझी सगळ्यात मोठी बहीण आहे. ही सगळ्यात मोठी आहे. ही दुसरा नंबर आहे आणि मी 4था नंबर आहे. आणि 3रा नंबर माझा दादा आहे. आणि आता आम्ही इथं सवासण्या वगैरे जेव घालणार आहे. म्हणजे ती ठेवली आहे सवासण्या वगैरे. आणि आता इथं सवासण्या वगैरे जेवणार आता. तर आता किती वाजले तर आता टाईम 3:30 वाजलेत. आणि अजून ह्यांचं म्हणजे सवासण्या वगैरे चालू आहेत जेवणाचा कार्यक्रम. मग मी किती 1-1:30 वाजता मी इथं आले होते आणि आता 3:30 वाजलेत. तर आता मी पण जेवतो थोडंसं. मग आपण जाऊया घरी. तोपर्यंत आपण बाकीचे काय करतात बघून. सवासने येऊन बसलेत. वाट बघायलेत जेवणाचं. भूख लगी. अभी पेट भर के खाना खाएंगे ये लोग. फिर हम कब खाना खाएंगे. चांगले लागले. ते मी बरोबर दिसते. जेवण वगैरे सगळं झालं आहे. तसं सवासण्यांचं पण जेवण झालं. आता मी मस्त घरी जाणार. तसं संचल श्रुतीदीचं मस्ती चालू आहे. मस्ती चालू आहे. आणि आता सगळ्यांचं जेवण वगैरे आता घरी जायचं. मस्त सगळं उभारले. पप्पा आहे, मम्मी आहे. घरी जाण्यासाठी निघालो. चल घरी. तुझ्या मामाला चला घरी जातो. सो हे फ्रेंड्स, आता वाजत रात्रीच्या 9:30 आणि मी माझ्या ब्लॉगला एंड करते. तुम्हाला हा वाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका. बाय.